बोरकर सर ज्यांनी मला खूप आग्रहाने या ठिकाणी निमंत्रित केलं आणि ते या सायन्स लॅबचे मी म्हणेन त्यांच्या कल्पनेतून सुनील रायखट्टा जे असतील त्यांच्या कल्पनेतून तयार झालेली ही लॅब आहे आणि त्यांच्या सगळ्या गुडविलमुळे या सगळ्या अनेक चांगले उपकरणं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. जसं आता 3D प्रिंटरचं असेल, रोबोटिक यंत्र असतील, स्मार्ट बोर्ड असतील, अशा बऱ्याच गोष्टी या ठिकाणी आणलेत. या सगळ्या संबंधाने आपण काहीतरी सतत सामाजिक कार्य करत राहिलो पाहिजे. या कल्पनेतून एक चांगले पत्रकार म्हणून माझ्या राजकीय जीवनात मला जे काही चांगल्या पत्रकारांबद्दलचा आदर आहे त्यातली आदरणीय बोरकर सर आहेत आणि त्यांनी मला काल रात्री आधाराने सांगितलं आज हे नक्कीच आहे की उद्या नगरपालिकेचे शेवटचे दिवस आहे फॉर्म भरण्याचा. त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की आमच्या क्षेत्रात किती मारामारी असते की त्याच्यात आम्हाला हे सगळे कौशल्य पार पाडावं लागतात. ऑब्झर्वेशन कौशल्य, निरीक्षण कौशल्य, वर्गीकरण कौशल्य असतं, प्रश्न कौशल्य पण असतं. कारण काय प्रश्न विचारले पण त्यांचं खरं आम्हाला राईट कॅन्डिडेट मिळेल हे सगळे कौशल्य निश्चित प्रकारे आम्हाला आपण असेल सगळ्याच गोष्टीचं. तर थोडक्यात या सगळ्या अतिशय महत्त्वाच्या याच्यातून सुद्धा मी मुद्दाम मी स्वतः सुद्धा एक सायन्सचा विद्यार्थी आहे. मला स्वतःला सुद्धा जे काही पाहतो आहोत शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतो आहोत, आपली शिक्षण संस्थेमध्ये काम करतो आहोत, या पद्धतीचं काम जे आज एकदम प्रॅक्टिकल बेस्ड कृती आधारित शिक्षण हे जे नॅशनल एज्युकेशन प्रोग्रामचा एक भाग आहे त्याला अनुषंगून हे एक पाऊल आहे आणि मला असं वाटतं की याला आपल्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे. म्हणूनच मी आवर्जून वेळात वेळ या ठिकाणी काढून आलेलो आहे. सर्वप्रथम तर बोरकर सर असेल, उंबरकर सर असेल, आपले दामले सर असतील, ढोळे सर असतील, सगळ्यांचंच आणि आमच्या इथे आज बायस सर नाही आहेत पण यशवंतराव प्रतिष्ठानचे ते पण एक अंग आहेत त्यामुळं बायस सर असतील, सगळ्यांचं मी आभार मानेन की तुम्ही या सगळ्या KPIT आणि सेवा सहयोग फाउंडेशन या सगळ्यांच्या सहकार्यातून खऱ्या अर्थाने आज ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत आणि मला तुमचे आभार मानले पाहिजे, सगळ्यांचे आभार मानले पाहिजे. तुमचं कौतुक मला मनापासून करावं असं वाटतं की तुम्ही लोक इंटरेस्ट घेत आहेत आपापल्या शाळेमध्ये आणि जे वेगवेगळे कौशल्य आता मागच्या वेळेस 82 स्कूल्सनी पार्टिसिपेट करून ऑब्झर्वेशन स्किल आणि एन्व्हायरमेंटल सायन्स परिसर अभ्यास या दोन गोष्टींबद्दल तुम्ही काही गोष्टी शिकलात आणि आता दररोजच्या दैनंदिनीमध्ये त्याचा वापर तुम्ही करताय. ते नक्कीच तुमचं अभिनंदनीय काम आहे. असं तुम्ही चालू ठेवा, हे स्पिरिट ठेवा. आता ज्या दोन कौशल्य तुम्ही आज शिकणार आहेत क्लासिफिकेशन स्किल्स आणि क्वेश्चनिंग स्किल्स या दोन्ही मला वाटतं आपण अतिशय मनापासून शिकून हे जे काही कंटेंट्स तुम्हाला तयार करण्यात आलेले आहेत या कंटेंट्सच्या आधारावर तुम्ही दररोजच्या तुमच्या दैनंदिनीच्या टाईम टेबलमध्ये याचा नक्कीच सहभाग करा आणि त्यातून सुद्धा आपण मुलांना या सगळ्या कौशल्यामध्ये आपण नक्कीच पुढे घेऊन जाऊ. तर ह्या गोष्टी ज्या तुम्ही आता करतायत त्या मी समजूनही घेतल्या. जे ह्याला सहकार्य करतायत त्यांचं मी मनापासून खरोखर अभिनंदन करेल. कारण शेवटी कोणीतरी राजाश्रय द्यावा लागतो, कोणीतरी त्याला हातभार लावावा लागतो, कोणीतरी पुढाकार घ्यावा लागतो. त्यात ही सगळीच KPIT पासून सगळेच सेवा सहयोग फाउंडेशन आणि अन्य जी काही सगळीच मंडळी सहकार्य करते त्यांचं मी खरोखर आभार मानतो. ते वेळ देत आहेत, ते काम करतायत, तुमचा उत्साह वाढवत आहेत, आमच्यासारख्यांना त्याच्यामध्ये आणखी जास्त घेऊन त्याला पुढे घेऊन जाण्याचं काम करतायत. त्यामुळं या जरी महत्त्वाच्या बाबी असल्या तरी मी तुम्हाला एक सांगेन की शिक्षणाच्या पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल होण्याची गरज आहे. उच्च शिक्षण मंत्री असताना देखील मी अनेक वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा प्रगत देशांमध्ये सुद्धा त्याचं जाऊन एक अभ्यास करायला किंवा तिथल्या युनिव्हर्सिटीजमध्ये कशी शिकवत आहे, तिथल्या कॉलेजेसमध्ये काय शिकवत आहे, कशी शिकवत आहे. मी तुम्हाला अगदी जबाबदारीने सांगतो की कसं होतं
बोस्टनला गेलो आणि बोस्टनला गेलो असताना या ठिकाणी मी तुम्हाला एक सांगेन की आपल्याकडे ज्या पद्धतीनं असं रटिफाय करण्याची जी सवय आहे आपल्याकडे, आता मला तरी आठवतंय आमच्या शिक्षणाच्या कार्यकाळामध्ये खडू फळा खूप झाले तर नोट्स टाईप केलेल्या प्राध्यापकांच्या किंवा सायन्सच्या, फिजिक्सच्या, मॅथमॅटिक्सच्या ज्या ज्या काय असतील सगळ्या नोट्स, आणि मग त्या नाही समजलं तरी पाठांतर करणे आणि रटून लिहिणे याच्यापेक्षा म्हणजे आपण विचाराच्या गोष्टीला चालना देत नाही. आपण काय करतो, मेमरायझिंग स्किल जास्त आपण आत्मसात करतो आणि मेमरायझिंग स्किलवर आपले मार्क्स पडतात. आणि ते खरंच आत्मसात झालंय का नाही, आपल्याला खरंच आपले सायन्सचे कॉन्सेप्ट क्लिअर झालेत का, काहीही मुलांना देणं घेणं नसतं. बऱ्याचदा काहीही विषय माहिती पण नसतो, कॉन्सेप्ट क्लिअर नसतात, काही नसतं, पण पाठांतर जोरदार असतं आणि त्याचा काय उपयोग मला वाटतं प्रॅक्टिकल जीवनामध्ये होत नाही. त्यामुळे शासनाने उशिरा का होत नाही, पण आता सगळ्याच गोष्टी ज्या ज्या काही नवीन नवीन संकल्पना येत आहेत त्या चांगल्या बाबी आहेत, त्याचं आपण नक्कीच अनुपालन केलं पाहिजे आणि आपण विचारावर जोर दिला पाहिजे. की सांगण्याचा मुद्दा एवढाच की विचार करण्यावर हे का आहे, वाय हा प्रश्न आपला प्रत्येकाला असला वाटायला पाहिजे की कशामुळे हे होतं, याचे मुळाशी गेल्यानंतर याचं काय कारण असू शकणार आहे, किंवा आपली कल्पनाशक्ती आपण वाढवली पाहिजे. आपण तिच्याबद्दलही विचार करत नाही, जे सांगितलं ते आपण बस स्वीकारतो आणि करतो. का आहे, कसं होतं, का होतं याच्या बाबतीतला आपल्याला विचारसरणीला आपल्याला किंवा अभ्यासाच्या प्रक्रियेला आपल्याला वेळ नसतो. मी बऱ्याचदा तर मी बोस्टनला गेले असताना मी बघितलं तर तिथल्या युनिव्हर्सिटीला आम्ही बघितलं तर आम्हाला विद्यार्थी म्हणून असे ते जसं आपली बाल्कनी असते तशा टाईप ह्याच्यावर आम्ही मागच्या डोरने आलो, आम्ही मागे बसलो होतो आणि प्रोफेसर आले. मग प्रोफेसरनी असे सगळे मोठा स्कूल आपल्यासारखे 30 आणि 35 40 नाही, चांगले 100-150 लोक बसलेले असायचे, मुलं असायची आणि बिलकुल पियर लर्निंग ज्याला म्हणतो ना आपण, पियर लर्निंग हा कॉन्सेप्ट तिथला आहे. आपल्या ह्याच्यात पियर लर्निंग म्हणा किंवा ग्रुप डिस्कशन. आता पियर लर्निंग म्हणजे काय की विद्यार्थी हे पियर्स आहेत एकमेकांचे, तर ते लोक प्रोफेसर उद्या आपण काय शिकणार आहोत त्याच्या बाबतीतला माहिती सांगतात आणि लोक वेगवेगळ्या रेफरन्सेसच्या माध्यमातून, तिथे पुस्तकं आहेत, रेफरन्स बुक्स आहेत, तिथे तुम्ही इंटरनेटवर जा, तुम्ही जो विषय तुम्हाला उद्या अध्ययन करायचा आहे किंवा अभ्यासायचा आहे तर त्याच्या बाबतीतला तुम्ही टोटल तयारी करून या. आणि मग पियर्स एकमेकांना प्रश्न विचारतात, प्रोफेसर सुद्धा प्रश्न विचारतात, शिकवत नाही. आणि पियर लर्निंग मधून कॉन्सेप्ट क्लिअर होत राहतात. एक आता समजा मी तुम्हाला सांगतो, हा तर फार झाला प्रोफेसर म्हणजे आपण हायर एज्युकेशनचा मी विषय सांगतो, मॅनेजमेंटचा विषय मध्ये मी मॅनेजमेंटचा क्लास अटेंड केला होता. मग तिथे मॅनेजमेंट कसं आहे, आता आम्ही पण एक उद्योग चालवतो, आम्ही शुगर इंडस्ट्री चालवतो, आम्ही स्पिनिंग इंडस्ट्री चालवतो, आम्ही बँक्स चालवतो, आम्ही पण एक एंटरप्रेनर म्हणून आम्ही भरपूर गोष्टी करतो. तर माझं म्हणणं आहे की तिथे काय असतं, वेगवेगळ्या ज्या काही सक्सेस स्टोरीज असतात किंवा अनसक्सेसफुल झालेले जे लोक असतात त्यांच्या बाबतीतले कारण मीमांसा काय असू शकतो मॅनेजमेंटच्या वर्गांमध्ये, त्या बाबतीतले प्रश्न आणि त्या बाबतीतले उत्तरं लोक अभ्यास करून येतात आणि शिकतात. तर त्यावरून खूप मोठ्या पद्धतीनं विचाराचं चहूबाजूनी म्हणजे म्हणतो आपण त्या बाजूने त्याचं विचार मंथन होतं आणि तो विषय अधिक चांगला समजतो आणि तो कायम लक्षात राहतो आणि त्याची अंमलबजावणी सुद्धा विद्यार्थी करू शकतात. हा त्यामागचा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळं रटिफाईंग सिस्टम नको आणि ग्रुप डिस्कशन, पियर लर्निंग, सेल्फ लर्निंग या माध्यमातून सुद्धा शिकवणं हा सुद्धा एक नवीन कॉन्सेप्ट मला वाटतं आलाही पाहिजे. पण त्याला सेल्फ डिसिप्लिन खूप महत्त्वाची. जर सेल्फ डिसिप्लिन विद्यार्थ्यांमध्ये नसेल तर मग मात्र हा कॉन्सेप्ट फार फेल्युअर होऊ शकेल असंही मला वाटतं. शेवटी विद्यार्थ्यांना अनेकांना शिकवलं तर पाहिजेच, विशेष नाही शिकवलं पाहिजे, पण नंतर पियर लर्निंगच्या माध्यमातून सुद्धा पुढे आपण कॉन्सेप्ट क्लिअर करून घेतले पाहिजे, त्यांचे छोटे ग्रुप्स केले पाहिजे, जसं सोयीचं असेल तसं केलं पाहिजे. पण विज्ञानाच्या शिक्षकांना माझं आवर्जून सांगणं आहे की सोपं करा विज्ञान.
मुलांना फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथ्स हे सगळ्या गोष्टी फार सोप्या करा. नाही सोप्या केल्यानंतर मग विद्यार्थी त्याची भीती घेऊन ना सायन्स सोडतायत, नको सायन्स हे सांगणारे विद्यार्थी खूप आहेत 10वी नंतर. मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की नकोच सायन्स. भीती घेतली, अक्षरशः भिवपान ज्याला म्हणू आपण अगदी ग्रामीण भाषेमध्ये, की नको मला ते मॅथमॅटिक्स जमत नाही, मला सायन्स समजत नाही, मला फिजिक्सचे वेगवेगळे जे तुमचे कॉन्सेप्ट आहेत ते क्लिअर होत नाही, किंवा फॉर्म्युलेज असतात हे नाही होत आम्हाला, केमिस्ट्रीचे ते तुमच्या ऑर्गॅनिकचे फॉर्म्युले नाही कळत, काय करायचं आम्हाला पाठ, इथाईल अल्कोहोल म्हणजे काय, C2H5OH म्हणजे काय, कुठं काय, आम्हाला नको या भानगडीत नको. अशी असणारी मुलं खूप आहेत, कारण त्यांना एक 6वी 7वी 5वी 7वी पासून खूप भीती निर्माण झालेली असते. आता माझे आमदार साहेब सुद्धा इंजिनियर आहेत, ते सुद्धा एका नामांकित कॉलेजमधून झालेले आहेत, VJTIचे इंजिनियर. त्यामुळं ही वॉज अ क्लेवर स्टुडंट, म्हणजे ही इज अ क्लेवर पर्सन. आणि ते म्हणजे थोडक्यात ते पण एक विज्ञान शिकलेले किंवा विज्ञानातले आमच्या बरोबरचे सरांनी आम्हाला इलेक्ट्रॉनिक शिकवलेलं आहे. तर सांगायचा मुद्दा हा आहे की ह्या सगळ्या गोष्टी आम्ही प्रॅक्टिकली ज्या बघितल्या त्या मला वाटतं आपल्या विद्यार्थ्यांना सुद्धा समजाव्यात. मी एका ठिकाणी असंही सांगेन की आता समजा 5वी 6वी 7वीच्या आता जर तुम्ही असा एक प्रयोग म्हणून बघितला ना, एखाद्या गार्डनला तुम्ही जर घेऊन गेले, एखाद्या झूला तुम्ही घेऊन गेले, सिद्धार्थ गार्डन किंवा काय जे असेल छत्रपती संभाजीनगर, आणि तिथे जर गेले ना तर विद्यार्थ्यांचं एक 10 विद्यार्थ्यांना घेऊन गेले, 20 विद्यार्थ्यांना घेऊन गेले, त्याच्यानंतर मला वाटतं ती लर्निंग कशी पाहिजे, 20 विद्यार्थ्यांना बसवायचं. आता तुम्ही आपण पाहिलेला झू त्याच्याबद्दल बोला, मग प्रत्येक विद्यार्थी वेगवेगळा बोलेल, कोणी वाघाबद्दल बोलेल, कोणी त्या पिंजऱ्याबद्दल बोलेल, कोणी अजून काही साप बद्दल बोलेल, कोणी काय वेगवेगळे जे बघितलेलं असेल त्याच्याबद्दल बोलेल. त्या पिअर लर्निंग मधून वेगवेगळ्या पद्धतीने ते विचार करतात आणि त्यातून बोलतात. साध्या भाषेत मी सांगितलं, पण लर्निंग तशी पण होऊ शकते. तर थोडक्यात सायन्स हा विषय, ॲप्लिकेशन ऑफ सायन्स हा फार महत्त्वाचा विषय. मला तो आमिर खानचा 3 इडियट्स पिक्चर मला खरोखर खूप संयुक्तिक वाटतं या संदर्भात, की आपण जे शिकतो त्याचं ॲप्लिकेशन करण्याच्या संदर्भाने कसं उपयुक्तता असते आणि कसे ते मुलं इंजिनिअरिंगचे आणि वेगवेगळे कसे अप्लाय करतात हे त्यांनी त्याच्यात चांगल्या पद्धतीनं दाखवलेलं आहे. तर मला सांगायचा मुद्दा असा आहे की आता आमच्यासारखी मंडळींना सुद्धा तुम्ही जर सांगितलं, आता आम्ही शुगर इंडस्ट्री तुम्हाला जर वाटत असेल तर शुगर इंडस्ट्रीमध्ये खूप मोठं सायन्स, खूप मोठं म्हणजे प्रचंड. आता आमच्या डिस्टिलरीज आहे, तुम्हाला सांगतो डिस्टिलरीजमध्ये खूप वेगवेगळ्या पद्धतीनं बायोलॉजिकल. आता तुम्ही विचार करू शकता का की एक ऊस हा जर तुम्ही फक्त तुम्हाला रसापर्यंत ऊस माहिती असेल किंवा तुम्ही साखर आहे ती डायरेक्ट बघत असाल तर ती ऊसाची साखर कशी होते, त्याच्यात काय काय टेक्नॉलॉजीज वापरल्या जातात, त्याच्यानंतर ऊसाचा बगॅस जो असतो त्याच्यापासून पॉवर जनरेशन कशी होते, त्याच्यानंतर ऊसाचा सगळ्यात फेकून दिलेला पदार्थ म्हणजे मळी असते की जिच्यापासून आम्ही अल्कोहोल तयार करतो. म्हणजे अल्कोहोल म्हणजे 2 प्रकारचं असतं, त्याच्यात तुम्ही म्हटलं तर इंडस्ट्रियल अल्कोहोल पण करता येतं, म्हटलं तर तुम्ही IMFL इंडियन मेड फॉरेन लिकर सुद्धा करता येतं. 99.99% प्युअर करून ते फॉरेन लिकर्ससाठी सुद्धा वापरता येतं. तर त्याही गोष्टी करतात. आता त्याच्यापासून इथेनॉल बनवतात. तुम्ही वापरत असलेल्या सगळ्या पेट्रोलच्या गाडीमध्ये आज 20% ब्लेंडिंग आहे इथेनॉलचं. इट्स अ सायन्स. तर ते तुम्ही कसं बनतंय, तुम्ही जर तिथं आल्यावर बघितलं फर्मेंटेशन ॲक्शन काय आहे, डिस्टिलेशन म्हणजे काय, तुम्ही इथं डिस्टिलेशन शिकवता पण इथं ॲक्च्युअल डिस्टिलेशन कसं होतं, फर्मेंटेशन म्हणजे कसं तुम्ही मोलॅसेस कसे टाकतात त्याच्यात, मग मोलॅसेसमध्ये बॅक्टेरिया कसे टाकतात, मग बॅक्टेरिया कशी साखर खातात, मग साखर खाऊन कसे ते इथेनॉल सोडतात किंवा देतात, आणि मग इथेनॉल मग आपण कसं डिस्टिल करून त्यातलं इम्प्युरिटीज बाहेर काढतो, मग त्यातलं पाणी बाहेर काढतो, प्युअर फॉर्ममध्ये इथेनॉल कसं निर्माण करतो, मग ते कसं ऑइल मॅन्युफॅक्चरिंग कंपनीला जातो. आता फर्मेंटेशन डिस्टिलेशन हे तुम्ही शिकवता, प्रॅक्टिकल बघायचं असेल तर रोड व्हिजिट करा, सहकारी कारखाना आहे आमचा, तुम्ही कधी या, तुम्हाला अगदी मुलांना ज्या ज्या विद्यार्थ्यांना पाहिजे असेल तुम्ही दररोज एक दिवस जरी म्हटलं तर आज 60 दिवस तुम्ही ठरवा आणि तुम्ही खरोखर वर्क सीइंग असतं. म्हणजे हा झाला केमिकल इंजिनिअरिंगचा. तसंच मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा पार्ट पण खूप मोठा आहे.
त्या तुम्हाला बघता येतं आणि फन म्हणून सुद्धा बघता येतं की अरे आपण कशी साखर बनते, कसं वीज निर्माण होते. वीज निर्माण होते, आपण जी वीज हे करतो तो वीज आपण 18 मेगावॅट वीज तयार करतो, ती कशी निर्माण होते, कसं टर्बाईन असतं, किती टर्बाईन असतं. त्याला आता इलेक्ट्रिसिटीच्या बाबतीतला अभ्यास असेल तो तुम्हाला त्या ठिकाणी शिकायला मिळतो. तर तिथे जे जे तुम्ही आज सायन्समध्ये शिकवताय सगळं ॲप्लिकेशन, सगळं म्हणजे 100% मी सांगतो तुम्हाला ॲप्लिकेशन असू शकतं. जर तुम्ही तिथं प्रॉपर सांगितलं तर तुम्हाला ते थोडं वेळ घेऊन जर आमच्या एखाद्या HODला किंवा आमच्या एखाद्या थोडा अकॅडमिक असलेल्या एखाद्या इंजिनियरला सांगितलं तर तो तुमच्या विद्यार्थ्यांना सुद्धा चांगल्या पद्धतीनं शिकवू शकेल असं मला आवडतं सांगायचं आहे. स्पिनिंग मिलमध्ये सुद्धा कॉटनपासून यार्न कसं बनतो हे तुम्ही बघू शकता. इथे सुद्धा माझी इथे एक सिल्कचं हे आहे युनिट, त्याच्यामध्ये बघू शकता. सगळीकडे सायन्स ॲप्लिकेशन. आपले इंजिनिअरिंग कॉलेज आहे तिथं जा, तिथे काही प्रॅक्टिकल कोणते असते तिथे शिका. इथली स्टील इंडस्ट्री आहे, इथली तुमची आता मला वाटतं लक्ष्मी तुमचं ती कुठली चेन बनवणारी LG बालकृष्ण आहे, तिथं सुद्धा खूप मेकॅनिकलच्या सगळ्या गोष्टी आहेत. थोडक्यात तुम्ही जे शिकवताय ते तिथं प्रॅक्टिकली तिथे अप्लाय होते. वेल्डिंग सेक्शन असेल, कसं वेल्डिंग करतात, वेल्डिंगचे प्रकार किती आहेत, मटेरियल सायन्स असेल तर मटेरियल सायन्समध्ये मटेरियलचे कॉम्पोजिशन्स काय काय असू शकतात, सगळ्या प्रॅक्टिकल तुम्हाला बघायला भेटते. प्रॅक्टिकल तर त्यामुळे मला वाटतं की ॲडमिनिस्ट्रेशन कसं करतात, इंडस्ट्री कशी चालते, थोडक्यात तुम्ही सीइंग इज बिलिव्हिंग या गोष्टीवर जरा अधिक भर द्या. लोकांना जेवढं ते पाठांतर केलं ते लक्षात राहील, तात्पुरतं विसरून जाईल. घेऊन ठेवलं आपण बोलतो ना 20-25% लक्षात राहील, पण प्रॅक्टिकली हाताने केलं तर ते नक्कीच 70-80% लक्षात राहू शकतं. त्यामुळे हाताने करणं, पाहणं, अनुभवणं या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत आणि त्या तुम्ही जरूर कराव्यात अशी माझा आग्रह नाही. पण हा खूप चांगला प्रयोग तुम्ही सगळी मंडळी या ठिकाणी करताय. मला आज हे पाहण्याचा सुद्धा योग आला, तर मला नक्कीच याच्यामध्ये सहभाग घेत चालावं आणि मला ज्या ज्या काही गोष्टी माझ्याकडून होण्यासारख्या असतील त्या मी नक्कीच करेन. मला मनापासून आनंद वाटेल या सगळ्या गोष्टी करायला. पण आपल्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड पोटेन्शियल, मला त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. गरज आहे त्यांना फक्त थोडं विश्वासात घेऊन त्यांना प्रोत्साहित करणं. आपल्यामध्ये खूप काही चांगलं करण्याचं आपले शिक्षकही तुम्ही मंडळी चांगले. आता आमचे शोळके सर वगैरे बऱ्याच ठिकाणी आता आमचे टिंकरिंग लॅब्स आहे, बऱ्याच सायन्सचे पारितोषिकं आपल्या विज्ञान शिक्षकांनी मिळवलेले आहेत. अशा पद्धतीनं चांगल्या चांगल्या करून तर मला वाटतं की आपण यामध्ये नक्कीच लक्ष घालूया. आणखी काय चांगलं करता येऊ शकेल ते पण मला सहज सांगत चला आणि आम्ही सगळेजण आपल्या बरोबर आहोत एवढंच मला या निमित्ताने सांगावं वाटेल. आणि तुम्हाला आणखीन आता जे काही नवीन नवीन शासनाच्या स्कीम्स असतात, सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या स्कीम्स असतात, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या असतील, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या असतील, त्या काही तुमच्या लक्षात आल्या तर त्याही आमच्या लक्षात आणून द्या आणि आम्ही सुद्धा त्या बाबतीतला योग्य पाठपुरावा करू. काही करता येऊ शकत असेल तर त्यातही लक्ष आपण जरूर घालूया. आणि मला वाटतं की जो माणूस कौशल्य शिकेल तो उपाशी राहू शकत नाही, यावर माझा विश्वास आहे. कौशल्य, स्किल एज्युकेशन हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे आणि स्किल लोक कोणतीही स्किल आपण घेतली तरी आपण उपाशी ठेवू. आणि त्यामुळे मला असं वाटतं की एम्प्लॉयमेंटचा सध्या सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे आणि एम्प्लॉयबिलिटी हा त्याच वेळेस होईल, एम्प्लॉयबल रोजगारक्षम त्याच वेळेस होऊ शकेल ज्यावेळी आपले कॉन्सेप्ट क्लिअर होतील. आमच्याकडे आता अनेक लोक रोजगारासाठी अर्ज करतात पण ते फार रॉ असतात, अजिबात चांगले नसतात. 10 पैकी 8 लोक शिक्षणात फार पुअर दिसत आहेत. अलीकडच्या काळातलं शिक्षणाची इन जनरल परिस्थिती मला फार चिंताजनक वाटते. BEd, BPed ही कॉलेजेस नुसते नावाला होत आहेत. BA, BCom कॉलेजेसला नुसते प्रवेश घेत आहेत, डायरेक्ट परीक्षेला येत आहेत. मी तुम्हाला खोटं नाही सांगत आहे, मला स्वतःला फार जवळून याच्या मनापासूनची दुःख होत आहे की असं आपण खूप धोकादायक विषय करतो. आपण शिक्षित, आता त्याला शिक्षित म्हणायचं का नाही म्हणून पण मी म्हणेल डिग्री होल्डर्स तयार करतो पण बेरोजगारांच्या टोळ्या तयार करतो. म्हणजे अशी परिस्थिती येईल की पोस्ट ग्रॅज्युएट मुलगा पण रोजगार हमी योजनेवर जावं लागेल परिस्थिती येईल.
आलेली येईल म्हणण्यापेक्षा मला कितीतरी उदाहरणं दिसतात की MA शिकलेला मुलगा रोजगार हमीवर जातो, त्याला रोजगार मिळत नाही. इंजिनिअरिंग झालेला मुलगा, आम्ही इंजिनियर झालो त्यावेळेस मला वाटतं सामरे सर निदान बऱ्यापैकी नोकरी मिळायची, थोडेफार बऱ्यापैकी पगार मिळायचा. पण आज इंजिनियर झालेला मुलगा त्याला 10-15 हजार रुपयाच्या वर पगार देत नाही. आता बाबा कोतवाल अपॉइंट झाले इंजिनियर लॉ ग्रॅज्युएट झाले. हो, कोतवाल म्हणजे आपल्या पोलीस पोलीस पाटील तर पुन्हा ठीक आहे. हा, पोलीस पाटील कोतवाल झाले. कोतवाल, आता कोतवाल काय, कोतवाल म्हणजे काय असतं माहिती का, पोलीस स्टेशनचा आणि गावाचा फक्त समन्वय करणारा विषय किंवा गावात टपाल ते तेच टपाल बिपाल लिहून देणारा, म्हणजे इतकी डिग्निटी डाऊन झालेली, म्हणजे सन्मान एज्युकेशनचा एवढा खाली होत चाललाय, कारण दर्जा हा फार महत्वाचा आहे. आणि त्यामुळे दर्जेदार शिक्षण मिळावं ही आम्ही तरी प्रयत्न करतो. मी म्हणत नाही मी सक्सेसफुल होतो, पण माझा मनापासून प्रयत्न असतो. आमच्या शिक्षण संस्थेत स्ट्रिक्ट अटेंडन्स ठेवा, काय वाटेल तर होईल. कॉलेजला नाही मुलं आली तर काढून, म्हणजे काय करायचं असेल काढा. कॉलेज बंद पडलं तरी चालेल, पण आपण दर्जेदार शिक्षणापासून त्याला फाटा द्यायचा नाही. हा मी प्रयत्न करतो, मी माझ्या पद्धतीनं. त्यामुळेच मी थोडं नैतिकतेने बोलतोय, पण तरी सुद्धा मला खूप विदारक चित्र दिसतंय. आपल्याला सगळ्यांना मिळून टीमवर्कनी यामध्ये लक्ष घालावं लागेल. शेवटी आपली पिढी आहे, उद्याची पिढी जर शेवटी काही देश काही अशा दऱ्या डोंगर नद्यांनी बनलेला नसतो, तो मनुष्यबळच असतं. उद्याचं मनुष्यबळ जर आपण असं कमकुवत देणार असलो तर आपण कसं फाईट करणार जगामध्ये, हाही महत्त्वाचा प्रश्न. त्यामुळं एकंदरच सायन्सच्या एका महत्त्वाच्या वर्कशॉपला मी आलोय, तर मला थोडंसं आउट ऑफ बॉक्स जाऊन तुम्हाला थोडं शिक्षणाचं सुद्धा वाटलं सांगावं म्हणून मी सांगण्याचा प्रयत्न केला. पण तुमच्याबद्दल मला नक्कीच अभिमान वाटतो की तुम्ही आज मुद्दामून एक आवड म्हणून सगळेजण आलात, इथे भाग घेताय. मला वाटतं महिन्यातून एकदा येत आहे, बरोबर ना? 1 तास शाळेवर एक तास घेतो. नाही इथे 2 महिन्यातून एकदा येतात. चांगली बाब आहे. तर जे काही आहे सुरुवात आहे, आणखी ह्याला कसं वाढ करता येईल करा, आणि आम्ही पण याच्यात सहभागी राहू. मला जरूर योग्य कामासाठी मला सांगत चला, एवढं मी सांगेन. पण तुमचा हा उपक्रम, याला खूप शुभेच्छा. हे जे बॅनर आहे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, याला मी अध्यक्ष आहे जिल्ह्यामध्ये, आणि असे खूप वेगवेगळे कार्यक्रम शैक्षणिक, आरोग्य, शेती, रोजगार या सगळ्या बाबतीत हे बॅनर काम करत असतो. आणि एवढे सर असतात, बायस सर असतात, आमचे बरेचसे लोक चांगलं या क्षेत्रात जमेल त्या मार्गाने चांगलं काम करत असतात. या ह्याच्यामध्ये महिकोच्या उषा बारवाले आहेत, सुनील रायकट्टा आहेत, नामांकित डॉक्टर्स आहेत, या सगळ्या या बॉडीवर, आणि मी अध्यक्ष आहे त्याचा. आणि मला वाटतं बरेचसे चांगले लोक आपल्या इथले आम्ही घेतलेले आहेत, तर त्यांच्या कल्पनेतून काही चांगलं काम आम्ही या बॅनरखाली करत असतो. तर याच बॅनरखाली आज हे होतं आहे. मागच्या 2 महिन्यापूर्वी मला वाटतं आमच्या शिक्षण संस्थेत सुद्धा 82 स्कूल्स येऊन गेल्या, 60 स्कूल झाल्या. आणखीन काय करत राहू. या कार्यासाठी शुभेच्छा. धन्यवाद.